इयत्ता दुसरीतील आयुष व पृथ्वीराज शिवतेज ही मुले वाळलेला पालापाचोळा गोळा करून झाडांच्या आळ्यामध्ये आज मल्चिंग करत आहेत. झाडांना पाणी घातलेलं आहे. त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून ही मुले खाली टाका, पसरून टाका. ही मुले आळ्यामध्ये वाळलेला पालापाचोळा गोळा करून आळ्यामध्ये पसरत आहेत. तसं श्रेया, समृद्धी यांनी सुद्धा पालापाचोळा गोळा करून पसरून टाकायचं. आळ्यामध्ये मल्चिंग करत आहेत. पलीकडच्या साईडला उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे आणि आळ्यातील पाण्याचं बाष्पीभवन झपाट्याने होतं आहे आणि ते रोखण्यामध्ये ह्या वाळलेला पालापाचोळा मदत होते. झाडाला जास्त वेळ, कमी पाण्यामध्ये जास्त वेळ गारवा टिकून राहतो. असं या मल्चिंगचा उपयोग होतो आहे. धन्यवाद.